Hello, this is the My Artifact episode number 223. आजची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2015. आता वाजले करीब 11 वाजले. आज स्पेशल काय? आज स्पेशल आहे की आज काही नाही, आज संडे होता ॲक्च्युली. सकाळी उठलो, जिम तर वगैरे काही होतं नाही. नियर अबाउट 11 वाजेपर्यंत टाईमपासच केला. गाणी ऐकली, फालतूगिरी केली, कारण घरी कोणी होतच नाही. देन आज टेस्ट होती हर्षलकडे. यस, जे त्यांनी शिकवलं होतं त्या दिवशी, 2 दिवसामध्ये एवढं काही शिकवलं. नंबर सिस्टीम आणि डिव्हिजिबिलिटी. नंबर सिस्टीम या इट इज गुड, बट मला नाही वाटत मी याला जास्त वेळ रिमेंबर करू शकीन. राईट, मी आत्ता जस्ट शिकून होऊन 1 हप्ता पण नाही झाला, आणि आत्ता मी खूप कन्फ्यूज आहे त्याच्यात. फ्रॅक्शन नंबर का, इरॅशनल नंबर का, हे प्राईम नंबर, अजून कंपोजिट नंबर, याच्यामध्ये बहुत कन्फ्यूज आहे. बहुत कन्फ्युजन भरून आहे. हे मला कामी येईन पेपरमध्ये, बट असं काही रिअल लाईफमध्ये मला अजय कामी नाही येणार. आणि फिल्म मेकिंगमध्ये पण मला एवढं शायद कामी नाही येणार, बट आय शुड प्रॉब्ली नो अबाउट दॅम. म्हणजे मी शिकत आहे, म्हणजे ॲक्च्युली जे नॉलेज घेऊन राहिलो मी, हे माझ्या करिअरसाठी नाही, माझ्या फिल्मसाठी आहे. म्हणजे आय हॅव टू नो अबाउट दॅट स्टफ. म्हणजे हे स्टफ मला माहीत असणं गरजेचं आहे, की जेणेकरून मी यूज केलं पाहिजे. जसं स्ट्रीट जिनियसमध्ये तो एक एक्झाम्पल जे की मला काफी आवडलं. मी याच्या अगोदर आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगितलं आहे की ते कशा प्रकारे केलं आहे, जे की इज वन ऑफ द काइंड वाटलं, एक सायंटिफिक वाटलं. दॅट्स वाय. अनदर थिंग इज टेस्ट. यस, त्याच्यामध्ये 28 पैकी मला भेटले 15 मार्क, जे की बहुत कमी आहे. वैभ्याला भेटले 21, बॅडी 16, 15, 10 अशा प्रकारे भेटले. अदर दॅन खेळायला गेलो. खेळण्यात काफी इंटरेस्ट येऊन राहिला, बॅटबॉलमध्ये बहुत इंटरेस्ट. मस्त बॉलिंग, फिल्डिंग आणि मस्त करूशा वाटते. पहिले मला बॅटबॉल खूप बोर वाटायचं. आय डोंट नो बोर का वाटायचं, कारण मी खेळतच नव्हतं ना, त्यामुळे आता खेळत आहे तर काफी इंटरेस्ट येते. देन काही नाही, घरी आलो, चायनीज नूडल्स खाल्ले, मंचुरियन. देन घरी आलो. मला आज माहीत पडलं का माझा पेपर 20 नोव्हेंबरला आहे ना की डिसेंबरला आहे. मी हेच विचार करत होतो की डिसेंबरला आहे टाईम, चलो. तरी एक वेळ मी व्हेरीफाय करून पाहिला आज, तर बरं झालं मी व्हेरीफाय तर केला नाही, तर बस मी याच्यात असतो का डिसेंबरला आहे, चलो आरामात आहे, करू. बट इट्स नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबरला आहे. नियर अबाउट 1 महिना बाकी आहे. तर त्याच्याबद्दल अभ्यास करायला लागेल, स्पेशली इलेक्ट्रॉनिक्स. तर मी आजपासून लागलो आहे, तर करता मी हळूहळू जेवढं जमेल तेवढं इलेक्ट्रॉनिक्स, स्पेशली डायग्राम. पण थर्मल इंजिनिअरिंगमध्ये कसा काय बॅक लागायला कळलं नाही, तरी तोही अभ्यास सुरू ठेवतो. टाईमपास खूप सुरू आहे, पण हा टाईमपास माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बट मला वाटते की थोडं कमी करावं लागेल. आता वायफाय थोडं बंद ठेवावं लागेल आणि अभ्यास सुरू करावा लागेल. मी कसं करू यार, का करू? म्हणजे जेव्हा मी पुस्तक घेतो झोप लागते. तर आय शुड प्रॉब्ली मेक इट इंटरेस्टिंग मॅन. म्हणजे मला मित्रांसोबत अभ्यास करावा लागेल. तर हे आईवडिलांना कळत नाही यार, हेच प्रॉब्लेम आहे. तर मी घरी जर केला
घरी जर होऊ शकत नाही, म्हणजे मी ते वायफाय जरी ऑन केला काय झालं मग मग त्या इंटरनेटवरून निघूच शकत नाही, त्या जाळ्यातून निघूच शकत नाही. जरी काही नसेल तरी मी टाइमपास करत राहतो, काही ना काही पाहत राहतो, काही ना काही घेत राहतो. तर मला वाटते का मी अभ्यास करायला पाहिजे, बट संध्याकाळी नाही होत. ओके ठीक आहे, सकाळी आपल्या इकडले क्लास असते. तर जिममधून आल्यावर जेवण खाऊन केलं बेटा, पुस्तक धरलं तू झोपून जाशील, आणि मनपर्यंत सांगतो झोपून जाशील तू. तर शुड आय डू 1 तारखेवर आहे, 1 वाजता सगळे पोट्टे येते. 1 वाजता तर 1 ते 2 आपण अभ्यास करत जाऊ, म्हणजे ॲटलिस्ट 2 घंटे विशालकडे. तेव्हा सुबोध पण राहते, विशाल पण राहते, प्रॉब्लेम आली का त्यांना सांगता येते. मग नंतर 3 वाजता ह्याची स्टडी, ते क्लास वगैरे 3 ते 4, 4:30 वाजता खेळणं. तिथून हार्डली 7 वाजता. संध्याकाळी मी कुठे जाऊ शकत नाही, त्यामुळे घरी पण अभ्यास. तो अशा प्रकारे चालू राहता लागेल. सो दिस इज द एंड. अजून एक फॅक्टर मला माहीत पडलं, विशाल मुंबईला गेला होता, इथून काही फोटोज आणले. तर त्यांनी त्या फोटोमध्ये मुंबईची व्यवस्था खूप दयनीय दाखवली, बहुत दयनीय. म्हणजे तिथले लोक, त्यांना समजा सेक्स जरी करायचं असेल ना, ते बाहेर बीचवरच करून टाकते, छाता लावते, ओढण्या टाकते त्याच्यावर, अँड दे डू ऑल देअर स्टफ. सो मला विचार आला की हे सगळं करण्यासाठी त्यांचे घरं आहे कुठे? तेव्हा कळलं हे मुंबई आहे. तर मला वाटते आय शुड प्रिपेअर फॉर दॅट. म्हणजे जे माझं टार्गेट आहे ते मुंबईपासून स्टार्ट आहे. फर्स्टली जेव्हा मी मुंबईला जाईन, मला अशा गोष्टीसोबत डील करायला लागेल ज्या गोष्टीपासून मी खूप चिडतो. फर्स्ट ऑफ ऑल, मी फुटपाथवर नाही झोपू शकत. मला एक रूम पाहिजे स्पेशल, जे की माझे वडील देणारच, आणि मनपासून देईन. हार्डली 50,000 रुपये देऊन, जे पगडी देऊन तिथे राहावं लागेल. तर त्याचं काही मॅटर नाही. बस हाच एक इश्यू आहे माझा. दुसरा खायला जरी नाही भेटलं ना, तरी मी सर्वाईव्ह करू शकतो. म्हणजे काही खाऊन बिस्किट्स हे, आणि स्वतःची हेल्थ मेंटेन करू शकतो. तशा प्रकारे काय टार्गेटला फिक्स होऊन मी गिवअप नाही केला पाहिजे, यासाठी मी रोज 85 एपिसोड रेकॉर्ड करतो, की जेणेकरून मी समोर जाऊन हे होऊन जाईन एकदम. तर त्यामुळे मी स्वतःला गिवअप न देता ते 85 एपिसोड ऐकून, आणि द सिक्रेट याचा फंडा, ज्याच्यावर बेस मी हे डेस्टिनी क्रिएट करून राहिलो, त्याला ऐकून, त्याला बघून ते एक प्रकारे ठेवावं लागेल. त्यासाठी मुंबईची प्रिपरेशन मला आतापासूनच करावं लागेल. हे मुंबईमध्ये सर्वाईव्ह करणं, इट्स अ रिअली हार्ड थिंग मॅन. इट्स अ रिअली हार्ड थिंग, बट दिस इज द डेस्टिनी. यू नीड टू गेट दिस बिफोर यू हॅव टू स्ट्रगल इट. एक खूप मोठी कॅटेगरी आपण अचीव करण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर काही ना काही डिफिकल्टीज राहणारच. डिफिकल्टी नाही तर अचिवमेंट पण बहुत, त्याचा मजा नाही राहणार. जर मला ते असंच भेटून गेलं एकदम, न डिफिकल्टी ना काही ना काही, तर त्याचा काही मजा नाही राहणार. जे फिल्म मेकिंगमध्ये जो मजा आहे तो राहणार नाही. तर इट्स अ काइंड ऑफ थिंग्स. तरी माझे आयडियाज खूप जास्त आहे, जुगाडू पण आहे मी. कशा प्रकारे परिस्थितीशी स्वतःला जुगाड करून देणं. फर्स्ट ऑफ ऑल, जुगाड मी स्वतःसाठी करू शकतो. स्वतःला मी मानू शकतो, स्वतःला कन्व्हिन्स करू शकतो का बेटा चाल ना, थोडंसं दूर आहे, एवढा दूर चाललो चल. पण सोबत कोणी असेल तर प्रॉब्लेम येऊ शकते, कारण मी स्वतःच जुगाड करू शकतो.
दुसऱ्याचा जुगाड कसा काय करूया मी, म्हणजे मला कळणारच नाही का तो काय विचार करन आणि माझी लाईफ कशी आहे वगैरे वगैरे. सो इट्स काइंड ऑफ थिंग्स. बट याचं असं मला काही वाटत नाही का असे काही येईल म्हणून. आय नीड टू प्रिपेअर फॉर ओनली फॉर मी, बिकॉज इट इज हार्ड थिंग इज अँड आय नीड टू फेस इट अलोन. सो या, इट इज अलोन. So this is it. This is the end. This is the Artifact episode number 223. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.